सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. गाईज आज सकाळ सकाळी मी टेरेस गार्डनवरनं ब्लॉग स्टार्ट करते. का तर मम्मी इकडं आल्यावर काहीतरी काम काढलं आणि मला पण वरच बोलवून घेतल्या. मला पण आता काहीतरी काम देत राहा. आता मम्मीचं काय चालू आहे तुम्हाला दाखवतो. मी घेऊन आलो होतो चहा दोघांसाठी आणि तिचं काय चालू आहे तुम्हाला दाखवतो. चला पहिला गाईज हे ग्रो बॅग ते सगळं भरून ठेवायला प्लॅनिंग चालू आहे तिचं. हां आणि वाळवून ठेवलेली माती पण आहे. आणि आपलं ते आणतात ना ट्रे, त्यात फुलं झाड लावायच्यात. त्यात फुलं झाड लावायची. बघा हे थोडं चुरा करून टाकायचं खाली, जरा माती टाकायची, मग हे टाकायचं, हे किचन वेस्ट टाकायचं. त्यानंतर आणि माती हातरायची. त्या मातीत बघा जरासा चुना टाकलेला आहे कॅल्शियमसाठी. आणि इकडं राख तयार होत्या चुलीचं. आपल्या खास लाकडाची राख आहे, पाल्या पाचोळ्याची. प्लास्टिकची काही नाही आहे. तर ही राख नंतर त्याचं पाणी करून सगळ्या झाडात टाकायचं राखाचं. नाही तर मग अशीच थोडी थोडी टाकली तरी चालतं. तर अशी तिची तयारी चालू आहे बघा. ही ग्रो बॅग हे नवीन कुंड्या आणल्या आहेत ना प्लास्टिकच्या, त्यासाठी सॉईल मिक्स करायचं चालू आहे तिचं. बघा इकडं सगळं आता हे पुट्टं वगैरे सगळं पुट्ट्याचा पण चोरा वगैरे टाकलेला आहे. माती आहे बघा, किचन वेस्ट आहे आणि ते मातीत ओलावा राहतो. भाज्यांचे वगैरे देठ सगळे आहेत बघा. आणि माती आहे इकडे, खत पण आहे, कोकोपीट पण आहे. आणि पुट्ट्याचं जे असतं नाही प्लास्टिक वर्मी कंपोस्ट संपलं काय? संपलं रे आपल्या आम्ही आता नर्सरी. हां बरं. बघा हे पुट्ट्याचं जे वरचं प्लास्टिक असतं ना ते काढून टाकणार सगळं. आणि फक्त असा प्युअर पुट्टा टाकायचा. अच्छा, आता चहा पिऊया आधी. पहिला चहा पितो. चला आता चहा पिऊया. हे बघा इकडं मी चहा घेऊन आले. मस्तपैकी चहा आहे, टोस्ट बिस्किट आहेत होममेड, आणि पाणी आणले थंडगार आपल्या मटक्यातलं. आणि इकडं टेरेस गार्डनचं वातावरण आहे, बघू शकता. हे मी कसं टाकलं सगळ्या झाडांना. हां हा बाल्टीवर केलं, 2 बालट्या सगळ्याला एक 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 मग घातलं. हां फुलानं भरले बघ झाड. इकडं बघ, हे बघ फुलानं भरले. हे बघ कसं दाराला फुलांनी भरले. आणि हे बघा मस्त मेलन छोटंसं पिका लागले. आता हे कसं लागणार काय माहित. एक मोठं झालं एवढं आणि एक छोटं, आणि अजून यायच लागलं बघा. हे बघ चांगलं फळ यायला जरा माती वाढव. झाड चांगलं झाड चांगलं आहे. हां वांग्या झाडाला रोग लागला होता. हां ती खराब खराब पानं काढून टाकली. आणि आपलं घरेलू जरी हे आपलं फर्टिलायझर असते ना ते टाकलं आणि वांगी लागायला सुरू झाली बघा. गार वांगे लागले. हे बघा फुलं लागायला लागल्यात, वांगी लागायला लागल्यात. आणि आता भाजी पण लई निघणार आहे हां यातली. आणि हे जुनी वांगी मम्मीने बघा ह्यातच टाकल्यात, कारण की ते आता खत होऊन जातं ते. जरा कट करणार. हं. त्यातले बिया असल्या तर काढणार नाही तर मग त्यातच मातीत दाबून टाकायचं. आणि ही आता भाजी बघायची एवढी कटोरावरून निघणार आहे. ती आता मी उद्या भाजी काढते. आज जरा ह्युमिक ऍसिड टाकले, पाणी घातले. आज जरा आम्हाला बाहेर जायचं आहे मला ती तेवढा पसारा आवरायचा आहे. हां. तिथला ग्रोबेग भरून ठेवते म्हणजे तापत राहते. नंतर हे तर मी म्हटलं सकाळ सकाळी लवकर आवरून निघूया. हे रेन लिली हे कुठली व्हाईट आहे. ही रेनलेली व्हाईट आहे, ही पिंक आहे, आणि ती आहे निशिगंध. ह्याच्यासाठी ते मोठे चौकोन त्यांनी ग्रो बॅग आणलेले. पोत्या खराब झालेला आहे. तर ही भाजी पण बघा किती छान आल्या चिगळाची. चिगळाची भाजी. सगळ्या ह्यात ना 12-13 प्रकारच्या भाज्या आहेत ह्या माझ्या टेरेस गार्डन मध्ये. तर सगळ्या तुम्हाला काढून दाखवेल. किती थोडी निघाली तरी घरात भाजी आणलेले त्यात मिक्स करणार आणि करून द्यायची सगळ्याला. तर बघितलं काय, सकाळ सकाळी रोज मम्मीचं रुटीन असं असते टेरेस गार्डनवरचं. आणि शेतात गेलं की तिथलं तर तुम्ही बघतायच ब्लॉग, काय काय मम्मी कामं करते, कसं असते तिचं रुटीन. आणि आमची पण काय कामं लागतात तुम्हाला माहिती आहे. तिथे गेलं की बसायचं काय होतच नाही, कामच लागतात. आणि आज आता पण मम्मीने हे पसारा काढला आहे. मला वाटलं काय की सकाळ सकाळी लवकर आवरून फ्रेश वातावरणात जाऊया, पण आता हे मम्मीनं काम काढले पटपट. हिनं केल्यावर मग निघणार आम्ही. चला आता चहा बिस्किट आणले, मस्तपैकी चहा बिस्किटचा आनंद घेतो. चला चहा प्यायचा. काय टेरेस गार्डनवर काय पण चहा पिया, मजा काय वेगळाच प्यायचं आहे. मज्जा वेगळाच आहे. काय वातावरण फ्रेश, एकदम हवा, आणि एकदम एकदम ताजं वाटते. असलं भारी वाटतं आणि सांगतो. झाडात बरंच वाटतं म्हणजे काय पण असू द्या. त्यामुळे आम्ही एवढं स्वच्छ ठेवलंय बघा, इथं झोपू शकतो निवांत आम्ही. नाही आणि एवढं 2 हप्त्याला एकदा धुत्यात रे. आता काल परवा दिवशी धुतले मी सगळं टेरेस. तर या कळाची गायचं माती चहा काढल्या सगळी. टोस्ट खायला. कराडाचं घर असलं आणि झाडं नसली तर काही उपयोग नाही. निसर्ग आहे तर सगळं आहे. नाही आजकाल सगळे अवेअरनेस वाढायला लागले हां. झाडांबद्दल. झाडं झाले सगळेजण सगळे लावतात. आणि ज्याला हाऊस आहे ना ती छोट्याशा गॅलरीत पण लावतात अपार्टमेंट मध्ये. सगळेजण होम गार्डन करायला लागले. तुम्ही पण करा नक्की जर केला नसेल तर.
खूप छान वाटते. झाडांमध्ये एक वेगळीच प्रसन्नता आहे. एनर्जी हा, असते, energy आहे. एनर्जी. चला गाईस खातो आणि मग बोलतो तुम्हाला. आलेलं आहे आमचं चहा नाश्ता आणि आता मम्मी लागेल इथल्या कामाला. मी जातो खाली माझ्या कामाला. आता मम्मीला थोडं सामान आणून द्यायचं आहे. कटर, किचन कंपोस्ट आणि मोबाईल आणि चष्मा ते देतो आणि मग लागतो कामाला. पप्पा कुठे गेले तर सामान देऊया म्हटलं. आणि आमचं बघून आजी पण आले वरती चहा प्यायला दावत. किती दिवसात ना आलं टेरेस गार्डन दाखवायला आला. इरे आज आहे तिसरा दिवस. मी तुम्हाला जे आंबे आपल्या झाडाचे पिकू घातले होते ना ते आता ओपन करून बघणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. कारण की 3 दिवस मी हातच लावला नाही, त्याला बघितलंच नाही. तर आज काय त्याची पोझिशन आहे आणि पिकलेत का नाहीत ते पण बघूया. चला आता तुम्हाला दाखवतो ओपन करून. तर गायज इथं मी तुम्हाला माहिती आहे बॉक्स ठेवला होता, त्याच्यामध्ये आंबे पिकू घातले होते. आणि आज तिसरा दिवस आहे आणि 3 दिवसानंतर मी बघतोय, तुम्हाला पण दाखवतो. चला आता दाखवतो. पिकल्यात का नाहीत बघूया आणि तुम्हाला पण दाखवूया. पेपरचा वासायला. तर गाईज हे बघा अजून पिकलेले नाही आहेत, हिरवेच दिसायला लागल्यात. आता किती दिवस लागतात मला सांगा कमेंटमध्ये. कारण की 3 दिवस झाले तरी पण पिकले नाहीत. तर आता सांगा, वजन खूप आहे गाईज. 3च आंबे आहेत पण एवढं वजन आहे की असं वाटतं की पेटी उचलली आहे मी. एवढं वजन आहे. आपल्या घरचे आंबे आहेत ना, आपण बाजारातून आणतोय ते छोटे आंबे असतात, पण ह्याची साईज डबल आहे. असं तुम्हाला दाखवतो मी एक काढून. त्यातला एक जरासा येल्लो झाला आहे तो दाखवतो. कारण की तो झाडालाच थोडासा एक नाही बघा, झाडालाच थोडासा पिवळा पडला होता. आणि हे बघा वरून पिकत येत आहे. एवढा मोठा साईज आहे बघा. माझ्या हाताच्या एवढी साईज आहे. माझ्या हाताची एवढी साईज आहे बघा. एवढा मोठा आहे. थोडासा इथून पिवळा झालेला दिसत असेल तुम्हाला, पिकत आला आहे. आणि साईडनं पण येलो व्हायला लागला आहे. अजून एक दुसरा झाला आहे तो पण दाखवतो तुम्हाला. हे बघा हा पूर्ण ग्रीन आहे. ह्याच्यामध्ये अजून काय बदल दिसत नाही, थोडंसं खाली येलो दिसायला लागले. आणि जो तिसरा आहे तो इथून येल्लो व्हायला लागला. हे बघा तिसरा हे बघा. आणि या साईडनं पण येल्लो झाला आहे. म्हणजे 2 येल्लो होत आहेत आणि एक अजून हिरवा आहे. आता हे झाकून ठेवतो मी पटकन, अजून 2 दिवस लागतील माझ्या मते. बघा आता सगळं आवरून आलो पण हिचं अजून काम बाकीच आहे. 10:30 वाजले. तर काय काय केले तुम्हाला दाखवून येतो. तो आवर पटकन. ग्रो बॅग भरल्या रे सगळ्या, भरून ठेवल्या. कशाला दमत बसल्या बघा की एकदाच सगळं कामं पाहिजे तिला. आता गार्डन पाहिजे म्हटलं की तेवढं होणार थोडा, पण ते एकीलाच तिला लोड पडते. माझी काय हेल्प लागणच नाही. आणि आता दाखवतो तिचं काय काय काम केलं. सांगत असतो तिला की थांब आपण दोघं मिळून करूया, मला वेळ मिळाला की. पण ऐकतच नाही ती, करून टाकते तेवढं. गाईज माती बनवून सगळ्या ग्रो बॅग बनवल्या, भरल्या आणि ह्या कुंड्या आणलेल्या त्या पण भरल्या. आणि इकडची सगळी स्वच्छता पण केली बघा. आणि काय काय झाडांना पाणी वगैरे दिले वाटतं. हे बघा झाडांना पाणी पण दिल्या. आणि सगळी झाडं जिकडं तिकडं जे झाडं सावलीत पाहिजे आहेत ती सावलीत ठेवल्यात, जे उन्हात पाहिजे ते उन्हात ठेवल्यात. सगळं नियोजन असते गाईस तिचं. आता हे कशाचं झाड आहे, कढीपत्त्याचं आहे. हां एक कढीपत्त्याचं फुटून यायला लागले. आता काय कायला, आता ह्याच्यामध्ये काय काय लावत्या बघूया. आता लावल्यावर तुम्हाला दाखवतो. मी म्हटलं जाऊन वर बघून या तिचं काय झालं. अजून आली कशी नाही म्हटलं खाली, तेवढ्यात आली खाली.